तर सिंहाने एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल आणि लोहगडावर नेमकं काय झालं आणि चैतन आणि सिंहाचं प्रॉपर काय प्लॅनिंग होतं तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. का म्हणजे एवढं असं असं कृत्य एवढं सिंहानं का केलं असेल. कदाचित ते तिला करायचं होतं का करायचं नव्हतं हे सांगणं कठीण आहे. कारण लोहगडावरती काय पहिल्यांदा गेले नव्हते. जवळ-जवळ लोहगडावरती 3 वेळा गेले होते. पहिल्या वेळेस गेल्यावर फोटोशूट करताना अचानक सीएची गोष्ट काय लक्षात आली माहितीये का? हम्म. तिच्या अचानक लक्षात आलं, की ह्या कठड्यावरून आपण याला ढकलून देऊन संपवू शकतोय आणि अपघात झालाय असं दाखवू शकतोय. ही गोष्ट पहिल्यांदा त्याच्यासोबत लोहगडावर गेल्यावर ही तिच्या लक्षात आली होती. नंतर ती दुसऱ्यांदा लोहगडावर गेली. तिनं फुल प्रूफ प्लॅनिंग केलं होतं. त्याला ढकलण्याचं सगळं केलं होतं. त्यानं तिला ढकललं पण. पण काय झालं ऐन टायमाला अचानक केतनच्या हाताला एक फांदी लागली आणि त्या फांदीच्या आधारानं तो खाली पडता पडता वाचला आणि तो वर आला. नंतर वर आल्यावर त्यानं तिला विचारलं की तू मला ढकलून का दिलं. तर तिनं काय उत्तर दिलं माहितीये का ह्या गोष्टीवर. तिनं म्हणली साप होता आणि ते साप तुला चावला असता आणि ते साप तिथून जायसाठी मी तुला बाजूला सरकावलं. ही तिनं बनाव रचला हे असं तिनं कारण सांगितलं. त्याच्यामुळे उलट केतननं तिचा आभार मानलं. थँक यू म्हणला, ती तू आज माझं प्राण वाचवलं म्हणलं. आणि ही गोष्ट आताच्या चालू खुलाशात त्याच्या वडिलांनी सांगितले की असं घडलं होतं ह्याच्या अगोदर लोहगडावर गेल्यानंतर. आणि तिसऱ्यांदा ते लोहगडावर जाणार होते पण तिच्या आईनं वारंवार नको म्हणून सांगितलं केतनच्या आईनं. मग त्याच्यानंतर त्यांचं बालीला जायचं प्लॅनिंग ठरलं. तर ऐन टायमाला ज्यावेळेस ते फ्लाईटमध्ये बसणार होते त्या टायमाला ऐन टायमाला हिनं त्याचा पासपोर्ट चोरी केला आणि ते पासपोर्ट अक्षरशः तिनं ते बेसिनमध्ये धुवून टाकला. आणि ही हम्म. तिनं नंतर ज्यावेळेस पोलिसांनी ज्यावेळेस त्यांना ही गोष्टी कबूल केल्या त्यावेळेस ती पोलिसांना ही गोष्ट सांगितली की पासपोर्टच्या सोबत तिनं काय केलं. म्हणजे इतकं तिनं एवढं फुल प्रूफ प्लॅनिंग करून तिसऱ्या टायमाला तिनं 100% तिच्या कटात यशस्वी ठरलीच. आपण तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाचा तर जीव घेणं ही गोष्ट कशी वाटते तुम्हाला सांगा. आणि असं पण नाही की तिनं केतनच्या घरी जाऊन त्यांच्याशी हसून खेळून शॉपिंग वगैरे करत होती मन. आणि सियाच्या वडिलानं सियाच्या वडिलाला पण माहित होतं की केतन सोबत म्हणजे लग्न ठरवलंय पण चैतन सोबत तिचं प्रेम आहे ही माहिती होतं सियाच्या बरोबर आहे. वडिलांना कारण ही घरच्यांना गोष्ट माहित होतं. ही गोष्ट घरच्यांना माहित होती. पण विषय काय होता माहितीये का, त्यांचं मार्केटमध्ये दुकानं होती आणि कुठं तर आपण पळून गेलो किंवा आपण काहीतरी येडवाकडं पाऊल उचललं तर मार्केटमध्ये आपले एक नाव जाईल, वडिलांचं नाव जाईल, त्या प्रॉफिटवर त्या धंद्यावर परिणाम होईल, कुठेतरी ह्यांची नाचक्की होईल. ह्या गोष्टीला ती घाबरत होती. तिनं त्या दृष्टीनं भरपूर ट्राय केलं होतं. केतन सोबत ती भरपूर वेळा भांडत होती. कारण तिच्या भांडण्यातनं तिला एकच उद्दिष्ट साध्य करायचं होतं की केतनकडून या लग्नाला नकार यावा. कारण तिनं बऱ्याच वेळा ट्राय केलं होतं. तिनं घरच्यांना समजावून पण सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाही. पण घरच्यांचं म्हणणं काय आलं माहितीये का, चेतनपेक्षा पण केतन हा तिच्यासाठी योग्य आहे. ते त्याचं परदेशातील शिक्षण म्हणा किंवा त्यांचं व्यवसायाचं सेटअप म्हणा, सेटलमेंट किंवा पैशाच्या प्रॉपर्टीच्या दृष्टीनं पण केतन तिच्यासाठी योग्य वाटला. त्याच्यामुळे त्यांनी तिचं बोलणं इग्नोर केलं. त्यांना वाटलं की आपण हिला समजावू शकतोय म्हणून त्या अँगलनं त्यांनी ट्राय केलं. पण हिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. हिला काय करायचं होतं, साप तर मारायचा होता पण लाठी तर तोडायची नव्हती. म्हणजे घरच्यांवर कुठलाही ब्लेम न येता तिला ह्यातनं बाहेर पडायचं होतं कुठं तर. त्या दृष्टीनं पण तिनं प्रयत्न केला. तिला वाटत होतं कुठं तर केतन आपल्याला नकार देईल म्हणून तिनं अक्षरशः तिच्या घरच्यांपर्यंत तिनं ड्रिंक पिते इथपर्यंत गोष्टी तिच्या घरच्यांना म्हणजे केतनच्या घरच्यांना माहित होत्या. तिच्या आईनं ती पण म्हणजे सांगताना असं सांगितलं की ती ड्रिंक करायची पण आमच्याकडे हे चालत नाही असं तिच्या आईनं ते सांगितलं होतं. इथपर्यंत माहिती असताना पण ह्यांच्याकडून नकार येत नाही म्हणल्यावर नाईलाजानं सियानं हे पाऊल उचललं होतं असं तिच्या बोलण्यातनं आलं. पण चैतन म्हणत होता ना सियाला आपण पळून जाऊन लग्न करूया तिनं म्हणली नाही. तर त्या वडिलांचं नाव कुटुंबियांना नावं ठेवतील लोक इज्जत जाईल घराण्याची. ह्या गोष्टीला घाबरून तिनं नकार दिला नाही. आणि तिच्या वडिलाचा एक भ्रम होता की चेतनपेक्षा सुद्धा केतनचं स्थळ चांगलं मोठं स्थळ आहे तोला हा मोलात बरोबर आहे. आहे. म्हणून ह्या गोष्टीसाठी त्यांनी सुद्धा नकार दिला की नाही ही स्थळ तुझ्यासाठी चांगलं आहे म्हणून. म्हणजे कुठं तर हल्लीच्या ह्याच्यात जबरदस्तीची भूमिका तिच्यावर लादली गेली होती. होय लादली ठीक आहे पण त्याचं एवढं भयानक स्वरूप समोर येईल असं
त्यांच्या पण फॅमिलीनं आणि ह्या पण फॅमिलीनं कुठं तर विचार केला नव्हता. पण केतनच्या फॅमिलीनं पूर्ण ह्या म्हणजे गोष्टीला सिया गोयलच्या आईला जबाबदार धरलेला आहे, की त्यांना ह्या गोष्टी कुठं तर माहिती होत्या. सियाचा स्वभाव माहिती होता, सियाचं बाहेरचं रिलेशन माहिती होतं, तिला बऱ्याच मुलांचे फोन यायचे किंवा ती बाहेर फिरायला जायची. चेतन सोबत ती वेळोवेळी बाहेर फिरायला जायची, ही पण गोष्ट ह्यांना माहित होती. पण तरी सुद्धा ह्यांनी ही जबरदस्ती केली. ह्या जबरदस्तीचाच ही कुठं तर हे समोर जे दिसते ते दुष्परिणाम त्या जबरदस्तीचे आहेत असं मला वाटतंय. पण आजकालच्या मुलींनी पसंतीचा पसंतीचा आपल्या नवरा करण्यापेक्षा करण्यासाठी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलल्यास तुम्हाला कसं वाटते? म्हणजे ही गोष्ट कशी वाटते? तिनं सांगता येत आलं असतं तिला, काय पण ऑप्शन होते, कारण ती उच्च शिकलेली होती, पैशा अडक्याची कशाचीच कमतरता नव्हती. ती कुठेही तिला जाता आलं असतं, हे करता आलं असतं, तिला उघड उघड सांगता आलं असतं, तिला भांडण करता आलं असतं, तिला लाख गोष्टी करता येत होत्या, तिच्या हातात होत्या. पण तिनं काय झालं, आई वडिलांना पूर्ण विश्वासात न घेता हे प्रकरण ती तिच्या पद्धतीने हँडल करायला गेली आणि तिथंच ती चुकली. कारण कुठलीही गोष्ट करताना घरच्यांचा किंवा दोस्तांचा किंवा कोणाचा जरी झाला तर एक सल्ला मसलत करणं, त्यांचा विचार घेणं, गोष्टी कितपत बरोबर आहेत त्या कितपत चुकीच्या आहेत ह्याचं पडताळणी पण करणं महत्वाचं असते. पण तिनं तसं न करता उलट तिच्या डोक्याप्रमाणे दुसऱ्या जवळजवळ 7-8 जणांशी तिनं ह्या गोष्टीत इन्व्हॉल्व केलं. आज तिच्यासोबत जवळजवळ 7-8 जण हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तिच्या एकटीसोबत हे एवढे इन्व्हॉल्व झाले. त्यापेक्षा जर त्यांनी थोड्या वेगळ्या अँगलने विचार केला असता, आपण ह्याला धमकावूया, आपण ह्याला सांगूया किंवा शाप मला तुझ्यासोबत रिलेशन मध्ये राहायचंच नाही किंवा लग्न करायचंच नाही, या पद्धतीनं आपण त्याला ही गोष्ट मान्य करायला भाग पाडूया, ह्या पद्धतीनं तिला करता आलं असतं. पण इतकं जबरदस्त प्लॅनिंग, म्हणजे लोहगडावर पहिल्यांदा फिरायला गेल्यावरच ही म्हणजे तिच्या डोक्यात इतका जबरदस्त विचार आला. आणि काय काय मीडियांच्या काय काय प्रसार माध्यमांनी असं पण सांगितलंय मीडियावर, की चेतन आणि सियानं दोघांनी इंटरनेटवर ही माहिती सर्च केली होती, की अपघाताचा बनाव कसा करायचा आणि अपघाताचा बनाव करून तो अपघात आहे कसं दाखवायचं, त्याला पूर्ण अंजाम कसा द्यायचा, ह्याची त्यांनी परिपूर्ण माहिती पण काढली होती इंटरनेटवर. हे पण त्यांचे ज्यावेळेस मोबाईल त्यांचे घेतलेत की नाही त्यावेळेस हे पण सर्चेबल करण्यात आले. आणि ज्यावेळेस चेतन गडावर गेला होता त्यावेळेस त्यानं स्वतःचा मोबाईल न देता स्वतःचा मोबाईल दुकानावर ठेवून त्याच्या म्हणजे सहकार्याचा किंवा त्याच्या ज्या ह्याच्या दुकानात काम करते त्या काम करणाऱ्या गड्याचा मोबाईल तो सोबत घेऊन गेला होता. इथपर्यंत त्यांचं प्लॅनिंग होतं. पण जवळजवळ 2-4 सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो दिसला. त्याने ती हुडी घातली होती. हुडी घालायचं कारण किंवा ते दिसायचं. आणि आणखी एक महत्वाची पोलिसांच्या लक्षात आलेली गोष्ट काय आहे सांगू का? सीएचं कॉल रेकॉर्ड तपासलं तेव्हा सगळ्यात जास्त कॉल हे चेतनला केले गेल्याचं आढळलं. किती तास, जवळजवळ 200 किती तर 2000. 2004 का काय टाइम टाइम वॉच झालेला त्यांचा कॉल करण्याचा. इथपर्यंत त्यांनी कॉल केलेला. तिथंच तर चेतनचं दिसणं, ह्याचं कुठंतरी एक साखळी पोलिसांना शिना सापडली. त्याच्यामुळं पण हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या घटनेचा उलगडा पोलिसांना करता आला. खूपच वाईट गोष्ट घडली. असं न व्हायला पाहिजे होतं. निष्पाप जीवाचा बळी गेला ना, पण काय त्या केतनची काय चूक होती यात सांगा मला? काहीच आणि नव्हती ना. बरोबर आहे, काहीच चूक नव्हती. आणि त्यानं वारंवार त्याच्या आई वडिलांना पण सांगितलं होतं. ज्यावेळेस दुसऱ्यांदा तो ट्रिपनं आला होता, लोहगडच्या ट्रेकिंगच्या ट्रिपनं आला होता, त्यावेळेस त्यानं सांगितलं, वारंवार विचारलं होतं, तुम्ही सियाची पूर्ण माहिती काढली आहे का? सिया आपल्या घरासाठी, आपल्या घराण्यासाठी, माझ्यासाठी योग्य आहे का? ही गोष्ट त्यानं वारंवार बोलून पण दाखवली होती. पण त्यावेळेस तिचे घरचे काय म्हणले, नाही ती आपल्या पाहुण्यातलीच आहे, आपल्या जवळचीच आहे, ती तुझ्यासाठी योग्य आहे, ती थोडी लहान आहे त्याच्यामुळे आपण तिची समजूत काढू शकतोय, अशा पद्धतीनं त्यांनी चेतनच्या पूर्ण बोलणं तोडलं. पण आता त्याचा ते पश्चाताप होतोय त्यांना, असं त्यांच्या बोलण्यातनं त्यांनी उघड सांगितलं, की त्याच वेळेस जर आमच्या मुलानं आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्ही जर लक्ष दिलं असतं तर आज असं झालंच नसतं. तर चला, तर मग आपल्या मैत्रिणींना हा आपला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटद्वारे विचारूया. आणि आपल्या सात मैत्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करू द्या. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करू द्या.